त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तोंडावरील प्रवचनामध्ये म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते कोणाला पाहतील तर ते देवाला पाहतील असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे शुद्ध असेल तर त्या देवाचं दैवी दर्शन, त्या देवाचा दैवी अनुभव, त्या देवाचा दैवी आवाज आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून याच अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी हे अंतःकरण देवाच्या अधीन राहण्यासाठी काय करावं, कशा रीतीने करावं हा विचार गेल्या भागामध्ये आम्ही समजण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला. कारण की नीतिसूत्रे 4 अध्याय 23व्या वचनामध्ये शर्मन त्या ठिकाणी म्हणतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. आणि मग या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणामध्ये घ्यावं. या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही त्याच्या विरुद्ध पाप करू नये म्हणून देवाचं वचन आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जपून ठेवावं. या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी या अंतःकरणामध्ये स्तोत्रे, गीते, आत्मिक प्रबंध या अंतःकरणामध्ये आम्ही परमेश्वराला सदैव गायन वादन करणं गरजेचं आहे.